हॅलो, द स्पायसी कढई किचनमध्ये आज आपण इथे ओल्या खोबऱ्याचे लाडू बनवणार आहोत. चवीला खूप छान लागतात आणि पटकन होणारी रेसिपी आहे. ओल्या खोबऱ्याची बर्फी पण बनवतात. म्हटलं या वेळेला आपण इथे लाडू बनवावे. छान मस्त असे गोल लाडू बनवून घेतलेले आणि त्यानंतर इथे पिस्ता लावून घेतलेले. दिसायला जेवढे छान दिसत आहेत ना तेवढेच ते खायला अप्रतिम लागतात. तुम्ही नक्की ह्या सणाला बनवून बघा. चला रेसिपीला सुरुवात करूया. जे नारळ होतं ना ते फोडून घेतलेलं आहे. ओलं नारळ फोडल्यानंतर त्याचे आपण इथे ब्राऊन कलरचं असतं ना जी मागची बाजू ती आपण इथे सुरीने कट करून घेतलेली. ओलं नारळ इथे फोडलेलं आहे. त्यानंतर याची जी मागची बाजू असते ब्राऊन कलरची ती आपण इथे सुरीने काढून घेतलेली आहे. आणि आता आपण हे ओलं खोबरं मिक्सरला तर हे बारीक असं फिरून घ्यायचं आहे. बघा इथे आपण ओलं खोबरं इथे मिक्सरला असं बारीक फिरवून घेतलेलं आहे. असं बारीकच फिरवून घ्यायचं म्हणजे आपण लाडू खाताना आपल्या दाताखाली इथे जाड खोबरं येत नाही, म्हणून असं बारीक खोबरं इथे करून घ्यायचं आहे मिक्सरला. सेम ह्याच प्रकारे हे बघा इथे कसं असं एकदम बारीक केलेलं आहे ना, तसं सेम बारीक करून घ्यायचं मिक्सरला. किंवा इथे तुम्ही सुकं खोबरं किसून घेतलं तरी चालेल. सुकं खोबऱ्याचा किस जो मिळतो ना बाजारामध्ये तो यूज केला तरी चालेल. पण मी इथे ओल्या खोबऱ्याचे लाडू बनवणार आहे, म्हणून ओलं खोबरं यूज केलेले त्याचे तुम्ही बनवून बघा, खूप छान लागतात. कढई ठेवलेली, गॅस चालू केला. 1 चमचा भरून इथे साजूक तूप ॲड करायचं आहे. अजून इथे अर्धा चमचा ॲड केलेलं आहे. तूप विरघळल्यानंतर लगेचच आपण काय करायचं आहे, हा जो ओल्या खोबऱ्याचा किस आहे ना तो ह्याच्यामध्ये ॲड करून द्यायचा आहे. लगेच या तुपामध्ये आपण हा छान मस्त इथे थोडासा फ्राय करून घेणार आहोत. 1-2 मिनटंच इथे या तुपामध्ये छान मस्त असा भाजून घ्यायचं आहे. इथे मी अर्धा चमचा तूप ॲड केलेलं आहे, ते पण आता आपण ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. 1 चमचा भरून साखर ॲड केली. अजून 1 चमचा, 2 चमचे साखर इथे आपण ॲड केलेली. हवं तर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही इथे अजून साखर ॲड करू शकता. आता ही साखर याच्यामध्ये टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे. साखर अशी विरघळायला सुरुवात होते आणि इथे जो आपण ओलं खोबरं भाजून घेतलं ना, मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचं छान तुपामध्येच. आणि त्याचा कलर आहे ना हा सेम असाच असायला हवा. कलर मात्र चेंज होऊन द्यायचा नाही आपल्याला इथे. म्हणजे हे जे खोबरं भाजताना आहे ना ते करपवायचं नाही, कढईला लागू द्यायचं नाही. नाही तर मग काय होतं, लाडू आपला गोड लागण्याऐवजी असं थोडासा कडवट लागतो. म्हणून इथे आपण मीडियम गॅसवरच हे सावकाश तुपामध्ये भाजायचं. आणि बघा आता साखर इथे विरघळायला सुरुवात झाली आहे. तुम्ही जर जास्त गोड खात असेल तर इथे साखरेचं प्रमाण वाढवू शकता. आता 1-2 मिनटं हे छान मी परतून घेणार आहे अजून. आणि पटकन होणारे ओल्या खोबऱ्याचे लाडू हे नक्की ट्राय करा. चव पण खूप छान लागते याची. साखर घातल्यामुळे काय होतं, जास्त पातळ इथे होत नाही. आणि साखर याच्यामध्ये पटकन घट्ट पण होते. हे बघा इथे तुम्ही बघू शकता, फक्त कढईला इथे लागू द्यायचं नाही खाली. आता इथे छान मस्त परतून झालेलं आहे. अजून चव वाढवण्यासाठी इथे आपण अर्धा चमचा वेलचीची पावडर ॲड केलेली आहे. ती आता आपण इथे छान मिक्स करून घ्यायची. आणि तुम्हाला जर इथे काजू बदाम वगैरे काही ॲड करायचे असेल ते तुम्ही इथे करू शकता. पण मी इथे ड्रायफ्रूट्स काही टाकलेले नाही आहे, कारण आता हे छान परतले गेलेले आहे. गॅस इथे मी बंद करणार आहे. तुम्ही इथे काजू बदाम टाकले तरी चालेल, कारण मी इथे पिस्ता फ्लेवरचे बनवणार आहे, म्हणून मी इथे दुसरे कुठलेच ड्रायफ्रूट्स ॲड केलेले नाही आहे. आता 1 मिनटं आपण हे जरा थंड होऊन देऊया. जे उलटण्याला लागलं असेल ते असं पूर्ण काढून घ्यायचं इथे, म्हणजे ते पण ह्याच्यामध्ये छान मिक्स होतं.
हे बघा इथे मी पिस्ता असा खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे, किंवा तुम्ही मिक्सरला बारीक केला तरी चालेल. जास्त बारीक पण केलेला नाही आहे आणि जास्त जाड पण नाही, असं आरडाभरडा इथे मी पिस्ता खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे. सेम असाच करून घ्यायचा. मिश्रण पण थंड झालेलं आहे. मिश्रण चांगलं थंड होईपर्यंत आपण पिस्ता इथे कुटून घेतलेला आहे. आता आपण असं मिश्रण घ्यायचं आणि मिश्रण घेतल्यानंतर इथे आपण जी साईज हवी तुम्हाला लाडूची, लहान मोठी, त्या साईजची तुम्ही इथे बनवून घेऊ शकता. छान होतात असे गोल गोल. गोल आकार येण्यासाठी छान असे हातावर घोळून घ्यायचे. आणि हे बघा तुम्ही इथे बघू शकता, मस्त असा आपला गोल असा लाडू इथे तयार झालेला आहे. आणि लाडू तयार झाल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये असा पिस्त्यामध्ये घोळून घ्यायचा आहे त्याला. पिस्त्यामध्ये छान घोळल्यानंतर पुन्हा एकदा त्याला असा हाताने पिस्ता प्रेस करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता, मस्त असा पिस्ता आपण लाडूला लावून घेतलेला आहे. ओल्या खोबऱ्याचा लाडू इथे तयार झालेला आहे. तर पुढचंही मिश्रण मी तसंच घेतलेलं आहे आणि तसाच आपण इथे आता लाडू बनवून घेणार आहोत. छान त्याला असा आकार देऊन घ्यायचा गोल गोल. हे बघा आपला इथे दुसरा पण लाडू सेम करून घेतलेला आहे. तो पण आता आपण ह्या पिस्त्यामध्येच असा छान मस्त इथे घोळून घ्यायचा आहे. पूर्ण पिस्ता ह्याला असा लावून घ्यायचा आहे आपल्याला. चहू बाजूनी, सर्व बाजूनी असा हा ह्याच्यामध्ये हे बघा असा हा घोळून घ्यायचा छान. हे बघा आपण छान पिस्ता लावून घेतलेला आहे लाडूला. आता सर्व लाडू आता मी असेच बनवून घेणार आहे आणि पिस्त्यामध्ये असे घोळून घेणार आहे की पूर्ण पिस्ता सर्व बाजूने त्याला लागले गेला पाहिजे. तुम्हाला जर ही माझे ओल्या खोबऱ्याचे लाडू आवडले असेल तर पटकन लाईक करून घ्या. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा की तेही असे ओल्या खोबऱ्याचे मस्त चविष्ट लाडू बनवतील. आणि अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्ही नक्की हे लाडू ट्राय करून बघा. आणि माझ्या रेसिपी आवडत असेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.